अमोल कोल्हे मेरे लोकसभा चुनाव भाषण को लेकर बहुत ही भावुक हुए होंगे और अगर वे चाहते हैं कि मैं 4 और लोकसभा चुनाव लड़ूं, तो मैं लोकसभा चुनाव लड़ने के लिए तैयार हूं। शिरूर लोकसभा क्षेत्र से महायुति के उम्मीदवार शिवाजी आढवराव पाटिल ने डॉक्टर अमोल कोल्हे की आलोचना की है। ये मेरा भी आखिरी लोकसभा चुनाव है, ऐसी मार्मिक अपील शिवाजी आढवराव पाटिल ने मतदाताओं से की। चुनाव लड़ना है या नहीं, ये मेरा व्यक्तिगत निर्णय है। अगर अमोल कोल्हे को लगता है कि मुझे राजनीति से कभी संन्यास नहीं लेना चाहिए, तो मैं उनके साथ दोबारा लोकसभा चुनाव लड़ने को तैयार हूँ। ऐसी चुनौती शिवाजी आढवराव पाटिल ने अमोल कोल्हे को दी है। शिवाजी आढवराव पाटिल ने ये भी आरोप लगाया कि अमोल कोल्हे लिखित स्क्रिप्ट पढ़ते हैं। शिवाजी आढवराव पाटिल ने भी विश्वास जताया कि भोसरी विधानसभा क्षेत्र के भाजपा विधायक महेश लांडगे जल्द ही मेरे अभियान में सक्रिय होंगे। आता ते काय म्हणतात, ते काय स्क्रिप्ट प्रमाणे बोलतात, ते त्यांना माहिती नाही काय बोलतात ते। मला काय माहिती नाही कोण आहे ते। तुम्हाला कोणाला दिसलंय का की मीपणा करतोय? ते मीपणा त्यांच्यामध्ये ठासून भरलेला आहे प्रत्येक गोष्टीमध्ये। अजित पवार टीका, यांच्यावर टीका, त्यांच्यावर टीका, माझ्यावर रोज घसरणं, हा त्यांचा मीपणा आहे। आणि मीपणाच नव्हे तर हे कुठेतरी निवडणूक हातातून निसटल्याचे चिन्ह आहे। तरी प्रश्न असा निर्माण होतो दादा की जर शेवटची निवडणूक म्हणतात तर 5 वर्षासाठी नागरिकांनी तुम्हाला का निवडून द्यावं? 5 वर्ष त्यांच्या मनात तुम्ही आणखी पुढे मग ठीक आहे ना। आता जर कोल्ह्यांना वाटत असेल तसं तर माझी हरकत नाही, मी अजून लढेल। मग त्यांचा आग्रह आहे असं तुमच्या बोलण्यावरून कळालंय की त्यांना वाईट वाटतं की मी अजून लढावं, मी लढेल। महेश दादा माझ्याबरोबर पूर्णपणे आहे, रोज सकाळ संध्याकाळ माझा त्यांचा संपर्क आहे। ते त्यांच्या दिसेल ना, अजून तर वेळ आहे, अजून मी फॉर्मही नाही भरला। तुम्ही का घाई करता एवढी? मला खरं पत्रकारांनी एवढी माझी का काळजी आहे मला तेच कळत नाही। विशेष करून आमचे नजीमुल्ला खूप माझी काळजी करतात। काळजी करू नका महेश दादा, माझं सकाळीच बोलणं झालंय, रात्री पण बोलणं झालंय, ते माझ्याबरोबर आहेत आणि मी अजून फॉर्म भरलेला नाही आहे। फॉर्म भरल्यानंतर आणि त्यांचं काम थांबलेलं नाही आहे, ते संघटनेमध्ये त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका सातत्यानं चालू आहे। तर माझी महापौर यांना विचारा आणि ते मला सांगतात की आज इथं बैठक घेतोय, मी उद्या तिथं घेतोय, त्याप्रमाणे बैठका चालू आहे, काम चालू आहे। दृश्य स्वरूपामध्ये तुम्हाला फॉर्म भरल्यानंतर दिसेल। ह्याच्यामध्ये लोकशाही धोक्यात आली? राजा हो ठीक आहे ना, राजा म्हटलं काय, लोक प्रेमानं म्हणतात राजा, त्याला काय? त्याच्यामध्ये चुकीचं काय वाटलं तुम्हाला? शिरूरचा राजा ठीक आहे ना, आता एखाद्याला घाटाचा राजा, आता आमचे हे घाटाचा राजा म्हणजे काय लोकशाही धोक्यात आली का? हे बैलगाडा क्षेत्रामध्ये मोठं काम करतं बघा, बऱ्याच ठिकाणी लिहिलं आहे घाटाचा राजा, असं काही नाही। हे ह्याच्यावर पत्रकारांनी नाही ते काढणं म्हणजे मला विनोद वाटतो हा। ब्युरो रिपोर्ट, V-SRS न्यूज, पुणे, महाराष्ट्र।